नमस्कार मित्र. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डेसिमलच्या नंतर जर खूप सारे अंक असतील, इथं बघू शकता या सगळ्या अंकामध्ये डेसिमलच्या नंतर 7 अंक आहेत. तर याला आपण कन्वर्ट करून फक्त 2च अंक ठेवायचे आहेत आपल्याला. तर ते आपण कसं करू शकतो? 38.12 एवढंच ठेवायचं असेल तर आपण ते कसं करू शकतो? त्यासाठी आपण काय करणार? सर्वप्रथम सगळे आकडे सिलेक्ट करून घेणार, ज्याला आपल्याला हे करायचंय, कन्वर्ट करायचंय. त्याच्यानंतर ते राईट क्लिक करणार आणि फॉर्मॅट सेल या ऑप्शनला सिलेक्ट करणार. फॉर्मॅट सेल या ऑप्शनला सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी तुम्हाला कस्टमवरती जायचे. कस्टमवरती गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं टाईप दिसेल. टाईपला सिलेक्ट करायचं पूर्णपणे आणि तिथं प्रेस करायचे 00 पॉईंट. आता जेवढे अंक तुम्हाला ठेवायचे डेसिमलच्या नंतर तेवढे अंक इथे टाईप, तेवढे 0 इथं टाईप करायचे आहेत. आपल्याला 2च ठेवायचे, 2च 0 टाकणार आपण इथं आणि एंटर प्रेस करायचे. तुम्ही इथं बघू शकता सगळे अंक जे आहेत त्याच्यानंतर फक्त 2 आकडे राहिले. डेसिमलच्या नंतर फक्त 2 अंक राहिले. दशांशाच्या नंतर 2च आकडे राहिले. या पद्धतीचा वापर करून तुम्ही कन्वर्ट करू शकता.